अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दुपारी 3 वाजल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असं वाटत असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक प्रचंड हालचाली सुरू झाल्या. कुठे पक्षप्रवेश, कुठे तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी, तर कुठे उमेदवारी माघारी घेण्याचे धक्कादायक निर्णय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सगळा गोंधळ ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दिसला, ना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत, ना ठाकरेंच्या मनसेत. हा सगळा राजकीय भूकंप घडला महायुतीच्या छावणीत. 2 जानेवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. याच दिवशी राज्यभरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर अनेक महानगरपालिकांमध्ये नगरसेवक थेट बिनविरोधी निवडून आले. आश्चर्य म्हणजे अर्ज माघारी घेणाऱ्यामध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते, तर महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवार होते. याच पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उभा राहतोय. विरोधक दबावाखाली मैदान सोडत आहेत का? चला तर मग आकड्यातून वास्तव समजून घेऊया. महायुतीचे 50 नगरसेवक बिनविरोध निवडून कसे आले? 1 जानेवारीपासून अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर एकामागून एक बातम्या समोर येऊ लागल्या. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 15, शिंदेगड शिवसेना 6, एकूण नगरसेवक 21 बिनविरोध बहुमतासाठी लागतात 62 नगरसेवक. ठाणेमध्ये शिंदे गटाचे 4, पनवेलमध्ये भाजपचे 8, पुणेमध्ये भाजपचे 2, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2, धुळेमध्ये भाजपचे 4 आणि जळगावमध्ये भाजपचे 4 आणि शिंदे गटाचे 4 म्हणजे एकूण 8 नगरसेवक. आणि अहिल्यानगरमध्ये भाजपचे 3 आणि अजित पवार गट 2 एकूण 5. या सगळ्यांची बेरीज केली तर 50 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले दिसून येत आहे. यातून नेमकं चित्र समोर येतं. या 50 पैकी 34 जागा भाजपच्या, 14 जागा या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या, फक्त 2 जागा अजित पवार गटाच्या. याचा स्पष्ट अर्थ असा की महायुतीत ताकद प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाकडे केंद्रित झालेली दिसून येत आहे. काही ठिकाणी तर विरोधी उमेदवारांनी थेट अर्ज माघारी घेतल्यामुळे भाजप किंवा शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. एका ठिकाणी तर अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या माघारीमुळे भाजपचा उमेदवार निवडून आला. ही बाब राजकीय दृष्ट्या खूप महत्वाची मानली जाते. राजकीय समीकरणे कशी बदलतायत? एका बाजूला भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गट आणि मनसे आणि शरद पवार गटाचा अप्रत्यक्ष पाठिंबा. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काही ठिकाणी एकटी लढत असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या घडामोडींमधून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. महानगरपालिकांच्या राजकारणात महायुती आघाडीवर असल्याचं वातावरण तयार झालं आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी, भाजप आणि शिंदे गट खरंच जास्तीत जास्त महानगरपालिकांवर सत्ता मिळवू शकतील का? उद्धव ठाकरे गट आणि मनसेला याचा किती मोठा फटका बसेल? आणि अजित पवार राजकारणातून बाजूला पडतील का? तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अभ्यासपूर्ण आणि राजकीय मुद्द्यांसाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.